शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एका आपल्या शेतकरी बांधवांच्याकडे चाललो आहे की त्यांना आपल्या एका प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आला होता. तर हे खामगाव येथील एक गाव आहे, त्या ठिकाणी आपण चाललोय. तर त्यांना आपल्या एका प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आला. त्यांना काय रिझल्ट आला, कोणता प्रोडक्ट आहे, हेच आपण त्यांच्याकडून फीडबॅक घेण्यासाठी चाललोय, कारण त्यांनीच आपल्याला फोन करून बोलवलं होतं. तर ठीक आहे, चला साहेब मित्रांनो, आपण त्यांना भेटूया. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पशुपालन करत असताना एक म्हणजे खूप जास्त सतावणारा प्रश्न असतो किंवा एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या समोर असतो, तो म्हणजे गाई गाभण न राहण्याचा. भरपूर वेळा तुम्ही पाहता की 7-7, 8-8 वेळा भरपूर म्हणजे एक वर्ष काही गायी आहेत त्या सारखं याय रिपीट होता, सारखं याय करून गाभण राहत नाही. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही ज्यावेळेस भरपूर डॉक्टरांशी चर्चा करतो किंवा गोठ्यावाल्यांना भेटतो, तर हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. तर असाच एक प्रॉब्लेम आपल्या शेतकरी मित्र आहेत त्यांना होता. तर त्यांना आपल्या मॅनकाइंड फार्मा या कंपनीच्या एका प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आलेला आहे त्या केसमध्ये. तर त्यांना कोणता प्रोडक्ट आहे, त्यांना काय रिझल्ट आला आणि किती दिवसांमध्ये त्यांना हा रिझल्ट आला, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याकडूनच सगळी पुढची हकीकत जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. परिचय परमेश्वर संजय बनसोडे, राहणार राहुट, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. अच्छा, खामगाव तालुक्यातील राऊड हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो दादांच्या गोठ्यावरती. तर दादा, तुम्हाला जो आपला हा प्रोडक्ट आहे, जे तुमच्या हातात आहे, चिलेटेड टॉटॉइड बोलस, त्याच्या आधी तुमचा प्रॉब्लेम काय होता हा सांगा. आमचा प्रॉब्लेम असा होता की गाय रिपीट होत होती. 7-8 वेळा लावली, आई केलं पण राहायला गांजत होती. अच्छा, हीच गाय आहे तिची. म्हणजे मित्रांनो, ही जी गाय आहे आपल्या समोरच आहे, ही कमीत कमी 8-10 वेळा 7-8 वेळा आरामशीर रिपीट होती. म्हणजे 7-8 वेळा ती भरवलेली होती, परंतु सारखी रिपीट होत होती. तर तुम्हाला साहेब रिझल्ट काय आला? मग या प्रोडक्टचा रिझल्ट आला या प्रोडक्टचा असा रिझल्ट आला की ते सोडती जरा अशी टाकत नव्हती. कधी 2-3 दिवस व्हिटवर राहत होती. अच्छा, सारखी 2-3 दिवस व्हिटवर राहत होती. बरोबर व्हिट दाखवत नव्हती. अच्छा. पण त्याच्या बाद मध्ये असा रिपीट झालं की हे जा गोळ्या चालू केल्या, 20 दिवस गोळ्या दिल्याच्या बाद जा व्हिटवर आली. आता व्यवस्थित व्हिटवर आली, जेवढा टाइम राहायची आहे तेवढी राहिली, लावल्याबरोबर गामनच राहिली. अच्छा, मग आता ती गाभण आहे. गामन आहे. अच्छा, म्हणजे किती दिवस झाले आता गाभण राहून? 7 महिन्याची गामन. म्हणजे मित्रांनो, हे आपलं जे प्रोडक्ट आहे चिलेटेड टॉटॉइड बोलस, या प्रोडक्ट जो आहे आपला, हा त्यांचं म्हणणं असं आहे की 7 ते 8 वेळा ती रिपीट झालेली. 7-8 वेळा रिपीट झाल्याच्या नंतर त्यांना हा प्रोडक्ट डॉक्टरांच्याकडून कळला. त्यांनी रोज एक गोळी 20 दिवस याप्रमाणे या गोळीचा चिलेटेड टॉटॉइड बोलसचा डोस केल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ही गाय जी 7-8 वेळा रिपीट झालेली ती गाभण राहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, जनावर इथं